बीडमध्ये आज ओबीसींचा महायलगार मेळावा पार पडलेला आहे। त्यामध्ये अनेक टीका टिप्पणी झालेली आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। मराठा आणि ओबीसींमध्ये अंतरवालीचा दरिंदे पाटलामुळे अंतर पडलं। भुजबळांचा जरांगेंवर निशाणा। सरकारनं नरमाईनं घेतलं म्हणून मराठ्यांची मुंबईत दादागिरी। दरिंदे पाटलाच्या लोकांनी मुंबईत हायदोस घातला। भुजबळांचा जरांगेंवर हल्ला। कुणबी नोंदी रद्दसाठी मुळावर उठाल तर मराठे ताकद दाखवतील। मनोज जरांगेंचा इशारा। तर जरांगेंकडून भुजबळांचा घुरट नेता असा उल्लेख। जातीयवादाच्या दंगली घडून आणायचा या लोकांचं स्वप्न आहे। जरांगेंचा ओबीसी मेळाव्यावरून टीका। भुजबळांनी वडेट्टीवारांचा जरांगेंच्या भेटीचा व्हिडिओ दाखवला। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचं वडेट्टीवारांचं मत होते। वडेट्टीवारांच्या भूमिकेमुळे नागपूरच्या मोर्चात गेलो नाही। भुजबळांची प्रतिक्रिया। अधिकाराच्या लढाईत निमंत्रण दिलं जात नाही। मेळाव्याला बोलवलं नाही म्हणणाऱ्या वडेट्टीवारांना भुजबळांनी सुनावलं। तर स्टेजवरील डिजिटल बॅनरवरून पंकजा मुंडेंचा फोटो वगळण्यावरूनही भाष्य। हा व्यक्ती सगळ्या मराठा समाजाची फसवणूक करत आहे। राजकारणासाठी ओबीसीतून आरक्षण हवंय। नाव न घेता धनंजय मुंडेंचा जरांगेंवर इशारा। तर कुणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घेऊ। मुंडेंचा जरांगेंना इशारा। जरांगेंना जीआर कळतो का? मुंडेंचा सवाल। काळतोंडेसारखे खूप बघितले। गंगाधर काळकुटेंवर छगन भुजबळांचा निशाणा। तर बीड जिल्हा काळकुटेंच्या बापाची जहांगिरी आहे का? हाकेंचा सवाल। ओबीसी चळवळ खिळखिळी करण्याचा प्रयत्न। ओबीसी चळवळीचा एकच नेता ते म्हणजे छगन भुजबळ। त्यामुळे भुजबळ म्हणतील तीच आमची दिशा। ओबीसी मेळाव्यात गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य। चौथी नापास व्यक्तीच्या सांगण्यावरून ओबीसींच्या अन्नात माती कालवण्याचं काम सरकारकडून झालंय। बीडमधील मेळाव्यात लक्ष्मण हाकेंची टीका। तर जरांगे लहरी मोहम्मद सकाळी भुजबळांवर तर संध्याकाळी फडणवीसांवर बोलले। हाकेंचं वक्तव्य। भुजबळ ओबीसींचे भीष्माचार्य आहेत। प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया। तर जीआर मागे घ्यायचा असेल तर मुंबईला चला। आरक्षणाचा जीआर मागे घेईपर्यंत मुंबई सोडायची नाही। प्रकाश शेंडगेंचं ओबीसी कार्यकर्त्यांना आवाहन।